मावळच्या पाटण गावामध्ये घरावर दरड कोसळलेली होती आणि दरड कोसळून एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झालाय। एक महिला थोडक्यात बचावली आहे। ढिगाऱ्याखालून 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले। मावळ तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे। मात्र या पावसामुळे पाटण गावात एका घरावर दरड कोसळलेली होती। एका कष्टकरी शेतकरी कुटुंबाचा यामध्ये दुर्दैवी अंत झालाय। या दुर्घटनेमध्ये शेतकरी नंदकुमार दत्तू तिकोणे, त्यांच्या पत्नी अनिता तिकोणे आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर उर्फ माऊली तिकोणे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे। 5 मिनिटानंतर एक जसा बॉम्बस्फोटचा आवाज होतो, मोठा धमाका असा आवाज झाला आम्हाला, की आम्हाला वाटलं पहिलं आमच्या पत्र्यावर काही आदळलंय का, म्हणून आम्ही बाहेर येऊन बघितलं, खिडकी वगैरे उघडली तर बाजूचं घर डायरेक्ट मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलो होतं संपूर्ण। म्हणजे 4 वाजता तिथं काहीच नव्हतं, मी स्वतः बघितलेलं, मी स्वतः उठलेलो होतो। पण जेव्हा मी घरात आलो त्याच्यानंतर हे 4:08 आणि 4:10च्या दरम्यान झालेलं। बऱ्याच वेळा ग्रामसभेच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब, माननीय कलेक्टर साहेब यांना विनंतीपूर्वक अर्ज केलेले आहेत की आमच्या गावाचं पुनर्वसन व्हावा। कारण 1989 साली ज्यावेळेस 11 गावांना दरड गेली त्यामध्ये आमचंही गाव आहे। आमचं गाव दरड प्रवण क्षेत्रामध्ये मोडलं गेलेलं आहे। आम्ही वेळोवेळी मागणी केली, पण शासन कुठंही ज्यावेळेस आपत्ती होती, ज्यावेळेस बळी जातो तेव्हा शासनाचे डोळे उघडतात।